मोरू काका, हा काही काम आहे का? जगतापांना थांबवा. या वर्षीची 15 ऑगस्टच्या स्नॅक्सची ऑर्डर आपण त्यांनाच देतो. ना हो, बर आत्ताच्या आत्ता ऍडव्हान्स चेक रेडी करा आणि त्यांना लगेच देऊन टाका. ठीक आहे, जसं तू म्हणशील. काय ग, कोण होतं? काय? आई 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 तुझी माई आली होती. अच्छा, माई ओरडली का तुझ्यावर की तुझ्या डोळ्यात बोटं घातली तिने? नक्की माईच आली होती ना? हो, माई आईच आली होती. अरे काय तू किती प्रश्न विचारतोस? इकडे लक्ष दे. हे बघ, हे बघ. अरे लाकूड बघ किती बाहेर आले. भाजी पटकन हातात. ऐक, छान. तुझ्या डोळ्यात असं पाणी नाही बघू शकत तुम्ही, कधीच नाही. तुझ्या डोळ्यात पाणी बघितलं की आयुष्यात हरल्यासारखं वाटतं मला, आणि तुला हरलेलं बघितलं तर मी जगू शकणार नाही. त्यामुळे डोळ्यात पाणी कधीच नाही आणायचं. डाळ बघ कशी झाली. हा हो, जरा टेस्ट करून बघतो, एक सेकंड. नाईस. पण स्टील मी फेलच झालो ग. का? मीठ विसरलो ना. मीठ घालायचं विसरलो. ठीक आहे, तू आता घालू शकतोस. घालतो, आणि तू असंच हसत राहायचंस कायम. ओके. कुठे चुकते घेऊन देवी आई? हे काय चाललंय? माझ्या घरामध्ये एक क्लेश काय आहे? सोन्यासाठी नातवंड आहे, पुन्हा आहेत. छवी असं खोटं नाही काही करणार. माझे संस्कार आहेत तिच्यावर. पण शांभवी तरी असं का वागते? काहीतरी कारण असेल ना तिच्या वागण्यामागे. मन सांगते छवीवर विश्वास ठेवायला हवा, पण डोळ्यांना जी दिसते त्यावरून शांभवीला तसं खोटं कसं पाडू मी? देवी आई, मार्ग दाखव ग. इतकी परीक्षा नको घेऊस माझी. माझी छवी माझ्यापासून दूर गेली, अनिकेत पण दुरावलाय. नाही ग, मला नाही सहन होते देवी आई. बाई, तुम्ही नका ना त्रास करून घेऊ स्वतःला. सगळं व्यवस्थित होईल. खरं खोटं काय ते सगळं बाहेर येईल. सगळं सत्य कळेल तुम्हाला. कधी कळेल ते सत्य ग? कधी कळेल? तोपर्यंत ते घर टिकायला हवं ना. जोपर्यंत शांभवीची आई घरी येत नाही तोपर्यंत ते सत्य कळणार नाही, आणि छवी निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही. तोपर्यंत ना असं चालू राहणार. घरातला आनंदच विरून गेलाय ग. माणसं दुरावली आहेत. सगळी नाती तुटायला नकोत ग. दोन भाऊ एकमेकांपासून दूर गेले, हा तर कसं होईल ग? नाही, मला सहन होणार नाही बाई, असं काही होणार नाही. खरंच नाही होणार. देवी आईला काळजी आहे आपली. सगळं व्यवस्थित होईल. थोडासा वेळ जाऊ देत फक्त. खरंच देवी आई तरी का अंत बघते आपला कळत नाही. हिरंग्या, अरे झोप. उद्या उठायचं ना, ऑफिस आहे. हिरंग्या, अरे काय लक्ष कुठे तुझं? तुझ्याशी बोलतेय मी. कसला विचार करतोस? छवी, या राजनाथने जर खरंच शकुंतला मावशीला किडनॅप केलं असेल तर तो पैसे मागण्यासाठी फोन करूच शकतो ना.
म्हणजे फोन करेल, तिकडे शकुंतला मावशीला त्रास देईल, इकडे सगळ्यांना धमक्या वगैरे देईल, हे सगळं करू शकतो ना तो. हो नक्की करेल, पण इतक्यात नाही. का? हे बघ फिरंग्या, आपण त्या राजनाथला शांभवी सोबत रंगे हात पकडले आणि म्हणून तो पळून गेलाय. त्यामुळे आत्ता तो सावध असणार. त्याला खात्री असेल की आपण त्याचा शोध घेत असू, किंवा कदाचित त्याला असं वाटत असेल की आपण आता पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा केली असेल. त्यामुळे तो आत्ता काही ऍक्शन नाही घेणार. शांभवीकडून त्याला काही निरोप जातोय का याचा आधी अंदाज घेईल. करेक्ट आहे. म्हणजे तो आता खूप सावध आहे म्हणून काही करत नाही. पण छवी, आपण याच संधीचा आपल्यासाठी फायदा करून घेऊ शकतो ना. आपल्यासाठी कसं काय? आपण काय करू शकतो म्हणजे तो मला असं वाटतं की तो आत्ता वाट बघतोय की इकडे काही हालचाल होतोय का आपल्या बाजूने. तर मग आपणच स्वतःहून त्याला मेसेज करू, पैशांचा आमिष देऊ. म्हणजे कसं आहे, त्याला त्याचे पैसे मिळाले तर तो ऍटलिस्ट आपल्याला तर सगळं खरं खरं सांगेल. बरोबर ना? गुड आयडिया फिरंग्या. हा? हो मेसेज करतो, वेट. ओके. राजनाथ, शकुंतला मावशीला आमच्या ताब्यात दे. तुला हवे तेवढे पैसे आम्ही देऊ. अट फक्त एवढीच की त्यांना काहीही इजा व्हायला नको. ए फिरंग्या, त्याचा फोन तर स्विच ऑफ आहे. त्याला मेसेज कसा पोहोचणार? हा ग, आत्ता स्विच ऑफ आहे, पण कधीतरी फोन ऑन करेलच ना तो. आणि फोन ऑन केल्या आपला मेसेज वाचेल. म्हणजे कसं, त्या शांभवीला कॉन्टॅक्ट करण्याआधी तो आपल्याला कॉन्टॅक्ट करेल. म्हणजे कसं, हा सगळा गेम आपल्या बाजूने पण जरा स्ट्रॉंग. फिरंग्या, वा वा वा. कधी कधी ना एकदम हुशारच वाटतोस तू. हे क्रॅकेड, कधी कधी काय ग, मी हुशारच आहे, कळलं ना? हो. येस. गुड बॉय, गुड बॉय. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. छवी, ते कौतुक असं आणखी परत कर ना, म्हणजे असं छान वाटतंय का? फिरंग्या, तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तुझ्यासारखा हुशार, बुद्धिमान, धाडसी मुलगा, ज्याला घरातली साधी डाळ सुद्धा ओळखता येत नाही, तो जगात विरळाच ना. हे गपगा दुश्मन, काही काय बोलतेस? कौतुक केलं तुझं. वेळ झाली झोपाची, सकाळी जायचं ना ऑफिसला. झोपायचं. गुड नाईट. तू झोप आधी, तू झोप मी आधी. झोपतेच आहे, तू झोप. झोप. हा, झोपतोय. गुड नाईट. गुड नाईट. जगताप साहेब, अहो किती वेळा तेच सांगतोय मी तुम्हाला, या वर्षी आम्ही तुमच्याकडून स्नॅक्स घेऊ शकत नाही. का नको साहेब? अहो एकदा चूक झाली म्हणजे दरवेळी तसंच होतं असं नाही ना. इतकी वर्ष 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मी स्नॅक्स पाठवत आलोय, कधीच काही प्रॉब्लेम झाला नाही. फक्त मागच्या वेळी मुलांना फूड पॉइझनिंग झालं होतं. काय बोलताय तुम्ही? फक्त त्या सगळ्या मुलांना ऍडमिट करायला लागलं होतं आम्हाला हॉस्पिटलला. शाळेवरती दोष येऊ नये म्हणून सगळा खर्च आम्हाला करावा लागला होता. त्या मुलांचे आई वडील, घरचे सगळे काळजीत होते किती, आणि तुम्ही म्हणता फक्त. हे बघा, अनिकेतने ठरवलंय या वर्षीच्या 15 ऑगस्टच्या स्नॅक्सची ऑर्डर आम्ही दुसऱ्यांना देणार आहोत. सो तुम्ही प्लीज अपेक्षा ठेवू नका, कळलं? बाई होत्या तेव्हा आम्हीच स्नॅक्स द्यायचो साहेब. इतकी वर्ष तुम्हीच ऑर्डर घेतली, आता काय अनिकेत साहेबच सगळं ठरवणार का? राहू दे, मग आम्ही तरी काय बोलणार. नमस्ते. हो जगताप साहेब, हो हे काय प्रकार आहे? असं चिडून का जाता तुम्ही? आता चिडून काय होणार आहे? आणि तुम्हाला सांगितलं नव्हतं का मी? सगळं अनिकेत साहेब ठरवतात, सांगितलं होतं की नाही? इथे साकेत साहेब काही बोलू शकत नाहीत, कारण त्यांच्या हातात अधिकारच नाही आहेत तसे. फायनान्स कोण बघतं? अनिकेत साहेब बघतात. मग हे काय करणार आहेत? तुम्ही अनिकेत सरांना भेटा नंतर येऊन जा.
चला. पण साकेत साहेब मेन आहेत ना. अहो पण डिसिजन नाही ना घेऊ शकत. अधिकार त्यांच्या हातात नाही आहे ना डिसिजन घेण्याचे. बरोबर आहे की नाही? चला नंतर या, त्यांना भेटा जा. हॅलो. बोला मोरू काका. काम झालं. आत्ताच साकेतच्या मनात अनिकेतची पिन मारून आलोय. चला मी माझं काम चोख केलेलं आहे आणि आता लवकरच अनिकेत आणि साकेत यांच्यामध्ये हळूहळू दुरावा सुरू होणार. मी त्याच्या मनात भरलंय की आता फक्त अनिकेतचा शब्द ग्राह्य धरला जातो आणि ह्या गोष्टीचा नक्की साकेत विचार करणार. कसं वाटलं? हं? बेस्ट. आता पुढचं काय ते मी बघते हा मोरू काका. थँक्यू. एकमेका सहाय्य करू. तू मला मदत कर, मी तुला मदत करतो. काय? हो हो करीन ना, काळजी नका करू. हा. इतकी वर्ष तुम्हीच ऑर्डर घेतली, आता काय अनिकेत साहेबच सगळं ठरवणार का? इथे साकेत साहेब काही बोलू शकत नाही कारण त्यांच्या हातात अधिकारच नाही आहेत तसे. चला. पण साकेत साहेब मेन आहेत ना. अहो पण डिसिजन नाही ना घेऊ शकत. मोठा भाऊ म्हणून ना घरात तुझा कोणी मान ठेवतंय ना ऑफिस मध्ये. हे बघ मला नाही सहन होत. मोठा भाऊ म्हणून तुझा सगळ्यांनी मान ठेवायला हवा. हे जे एक बायको म्हणून मला वाटतं त्यात काय चुकीचे आहे मी. हॅलो बोल शांभवी. साकेत. बेस्ट लाक. आज ऑफिस मधले सगळे निर्णय तू घेणार आहेस ना. मी खूप एक्सायटेड आहे. ऐक ना, तू आज ऑफिस मध्ये काय काय केलंस ते घरी आल्यावर मला सगळं सांगायचं हं? म्हणजे तू काय काय निर्णय घेतलेस, कुठले कुठले डील केलेस, कुठले डील फायनल झाले, मला सगळं सांग घरी आल्यावर. हा. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू साकेत. मला खात्री आहे तू जे काय करशील ते योग्यच करशील. माझ्यावर एवढा विश्वास? कुठल्याही बायकोला असंच वाटणार ना की तिच्या नवऱ्याच्या हातात सगळे अधिकार असायला हवेत. त्यांनी घेतलेले निर्णय सगळ्यांनी ऐकावेत. हो ना? बरोबर आहे. प्रत्येक बायकोची आपल्या नवऱ्याकडनं काही ना काहीतरी अपेक्षा असतेच. तुझी पण असेलच. ऑफिस मधला सगळा कारभार आता तू चालवस. म्हणजे ऑफिस मधले सगळेच जण मालक म्हणून तुला मान देतील आणि साहजिकच तुझं महत्वही वाढेल ऑफिसमध्ये. आणि मला खात्री आहे हळूहळू तू हे सगळं करशील. चल आता फोन ठेवते. लवकर घरी वाट बघते. आणि पुन्हा एकदा बेस्टला. ऐक ना, आला. मोरू काका, हा हे काम आहे का? जगतापांना थांबवा. या वर्षीची 15 ऑगस्टच्या स्नॅक्सची ऑर्डर आपण त्यांनाच देतो. ना? हो. बरं आत्ताच्या आत्ता ऍडव्हान्स चेक रेडी करा आणि त्यांना लगेच देऊन टाका. ठीक आहे, जसं तू म्हणशील. अनिकेत येऊ? हा बरोबर, या ना. बोला. हा एक ऍडव्हान्सचा चेक आहे, जरा सही करशील का? हो. जगताप, हा तो स्नॅक्सवाला जगताप आहे ना? हो स्नॅक्सवाला. 15 ऑगस्टच्या स्नॅक्सची ऑर्डर साकेतने दिली आहे त्यांना, तर त्यांना एक ऍडव्हान्सचा चेक द्यायचा आहे आपल्याला.
असं का करतोय साकेतदा? त्याला माहिती नाहीये का लास्ट टाइम या जगतापने जे काही नासलेलं फूड दिलं होतं त्यामुळे 2 मुलं आजारी पडली होती. फूड पॉइझनिंग झालं होतं त्यांना. तेव्हाच मी ठरवलं होतं ना की इथून पुढे जगतापला ऑर्डर द्यायची नाहीये. मग तरी असं का करतोय हा? Anyway, मी करणार नाहीये सही याच्यावर. हे घेऊन जा परत. अरे पण मग मी आता साकेतला काय सांगू? सांगा त्याला की याबद्दलचे सगळे निर्णय मी घेतो आणि इथून पुढे मीच घेत राहणार आहे. काही झालं तरी जगतापला ऑर्डर द्यायची नाही. दुसऱ्या कोणाला तरी स्नॅक्सची ऑर्डर देऊयात. ठीक आहे, जसं तू म्हणतोस तसं, पण साकेतनी यांच्याशी ऑर्डर फायनल केली आहे. अरे यार ठीक आहे, मी बोलतो साकेत दादाशी. पण काही झालं तरी जगतापला ऑर्डर मिळाली नाही पाहिजे. That's it. ठीक आहे, तसं सांगतो मग मी साकेतला. मी पण स्वतः बोलून. ठीक आहे. काय झालंय साकेत दादाला? असं का वागतोय हा? ऍडव्हान्स झाला मोरू काका? नाही, अनिकेतने सही करायला नकार दिला. काय? हा निर्णय मी घेतलाय हे तुम्ही सांगितलं का त्याला? सांगितलं रे मी त्याला साकेत, पण तो मला काय म्हणाला माहितीये का? तो मला म्हणतो कंपनीकडनं कोणाला ऍडव्हान्स द्यायचा आहे कोणाला नाही द्यायचा आहे ते सगळं मी ठरवणार, ऑर्डर पण मी ठरवणार, असं तो मला म्हणाला. आता असं बोलल्यानंतर मी काय बोलणार त्या? साकेत, कंपनीचा सर्वे सर्वा तू आहेस, तरी सुद्धा त्याच्यासमोर तुझं काही चालत नाही. हे बघून मला वाईट वाटतं रे, मला खरंच वाईट वाटतं. खरं तर खरी मेहनत तू घेतोयस पण कधी दाखवत सुद्धा नाहीस. आणि तो बघ आज आलाय, माज बघ त्याचा, माज किती दाखवतो. नाही, मी आपलं जस्ट मनातलं बोललो. कसं आहे साकेत, आमची चाकरी तुझ्या पायाची. तू कोण आहे ठरवणारा कोणी काय करायचं नाही करायचं? काही गोष्टी पटत नाहीत तर नाहीतच. मोरू काका, अनिकेत खरंच असं म्हणाला की निर्णय तोच घेणार आहे? हो, अगदी असाच म्हणाला. बीबीची शपथ सांगतोय, असाच म्हणाला. आणि टेचात म्हणाला. तो म्हणाला सगळे निर्णय मीच घेतो. म्हणजे शब्द इकडे तिकडे झाले असतील रे, पण महत्वाचा मुद्दा असा आहे की तुझा निर्णय त्याने मान्य केला नाही. मला ह्या गोष्टीचं जास्त वाईट वाटलं. साकेत, एक काळ होता जेव्हा बाईंनी सगळं विश्वासाने तुझ्यावर सोपवलं होतं, तेव्हा त्यांनी सुद्धा हा विचार केला नव्हता. पण हा बघ आता कसा बोलतोय. नाही म्हणजे मला तुमच्यात कुठलाही वाद करायचा नाहीये, तुमच्यात कुठलंही भांडण लावायचं नाहीये, पण मला फक्त एवढंच हवंय की तुझी किंमत त्याला कळू दे. त्याला कळू दे साकेत कोण आहे. अनिकेतच्या आत्ताच्या आत्ता बोलायला हवं मला. शांभवी, काम झालं. त्या जगतापांना ऑर्डर द्यायचा निर्णय मी घेतलाय आणि तरी सुद्धा चेकवर सही करायला नकार का दिलास तू? सांग ना, काय कारण आहे? माझ्या निर्णयाला इथे काही किंमत आहे की नाही? निर्णय चुकीचा असेल ना साकेतदा, तर तुम्ही स्वीकारू शकत नाही. सिंपल. म्हणजे मला अक्कल नाहीये? तू बोल ना. काय झालंय काय तुला? काम डाऊन इतका का चिडतोयस? आणि लास्ट टाइम तर जगतापने काय केलंय हे माहितीये ना तुला? अरे हो, पण एकदा चूक केली म्हणून परत परत तीच चूक करणार आहेत का ते? मग इथून पुढे होणार नाही याची खात्री देणार आहेस का तू? देणार आहेस? ब्लॅकलिस्ट केलं ना आपण त्याला, कारण त्याचे रिपोर्ट्स तसे त्याकडे आहेत. रिपोर्ट्स वगैरे मला काही सांगू नको अनिकेत. मुळात रिलेशन ही सुद्धा एक गोष्ट असतेच ना. गेले अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम करतोय आपण, आणि मी मुळात काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असेल ना. चुकीचा निर्णय. काहीतरी विचार करून ना तू चुकीचा निर्णय घेतलास. आणि मुळात कधीच कुठलेच निर्णय इमोशनल होऊन घ्यायचे नसतात साकेतदा. हो का? आता निर्णय कसे घ्यायचे हे तू शिकवणार मला? शिकवत नाहीये तुला, समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. काय इतका चिडतोयस? का उगाच पराचा कावळा करतोयस? विषय वाढवतोयस तू. विषय वाढवत नाहीये मी अनिकेत. विषयाची सुरुवातच मुळी तू गेलीयस चेकवर सही न करून. वर मलाच बोलतोयस तू. मला सांग, या ऑफिसमध्ये माझ्या निर्णयाची काही किंमत आहे की नाही? आणि ही ऑर्डर रिजेक्ट करणार तू आहेस कोण अनिकेत? साकेतदा तू
साकेतदा तू आता सगळं वेगळ्या वळणावर घेऊन जातोयस. मी मुलांची सेफ्टी बघतोय आणि इथे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. जस्ट बिकॉज कोणाशी तरी चांगले रिलेशन ठेवायचे म्हणून मी त्यांना हलक्या दर्जाचं जेवण देणार नाही. कोणी कितीही दबाव आणला तरी नाही. तुला काय वाटतंय मी दबाव टाकतोय? मी माझा निर्णय सांगतोय तुला, कळलं का? मुळात माझा निर्णय चुकीचा आहे की बरोबर आहे हे ठरवणारा तो आहेस कोण अनिकेत? आत्ता आलास ऑफिसमध्ये, याच्या आधी सगळे निर्णय मीच घेत होतो इथे आणि इथून पुढे मीच घेणार. एवढी वर्ष हे ऑफिस, शाळा, कॉलेजेस, हॉस्टेल्स सगळं सगळं मी सांभाळलंय. मग मला प्रश्न विचारणारा तू आहेस कोण? तुझा लहान भाऊ जो या संस्थेचं हित बघतो, त्यामुळे इथले निर्णय मीच घेणार. अनिकेत! इथून पुढे मला काहीही शिकवायचं नाहीस. माझा निर्णय हा फायनल आहे, कळलं? याआधी साकेतदा कधीच असा वागला नाही. आज अचानक काय झालं त्याला? छवी, आई एक मिनिट. अगं तू हे घे. आता तुला चुलीवर स्वयंपाक करायची गरज नाही. शेगडी कुठून आणलीस? तुझ्यासाठी आणली. तू आणलीस? बाईंनी पाठवली आहे. बाई आजीने दिली. पण मग ती स्वतः का नाही आली घेऊन? छवी, तुला माहिती आहे ना स्वभाव बाईंचा. अगं त्यांना काळजी आहे तुझी, फक्त ती त्यांना व्यक्त करता येत नाही इतकंच. मला म्हणाल्या ताबडतोब ही शेगडी घे आणि छवीला नेऊन दे. चुलीच्या धुरामुळे तिचे डोळे जळतात, मला बघवत नाही ते. ती जर एवढी काळजी करते माझी, तर मग एकदाही का नाही आली ती मला भेटायला? छवी, काही नाती अशीच असतात. प्रेम खूप असतं, पण ते दाखवायला शब्द कमी पडतात. अगं त्यांचा राग नाहीये तुझ्यावर, खरंच. फक्त ते तुमच्या भाषेत काय तो छोटासा इगो आडवा येतोय. पण आपण समजून घ्यायचं का? काय शिरतय का डोक्यात?
ठीक आहे, मी घेईन शेगडी, पण माझी एक अट आहे. काय? तू बाई आजीला जाऊन सांग की तिने स्वतः माझ्या घरी यायचं. ज्या दिवशी ती इथे येईल त्या दिवशी या शेगडीवर चहा करून मी स्वतः तिला पाजेन.